अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना दिलासा. गट 9वी व 10वीसाठी 3 शिक्षकांना मंजुरी. शासनाने संच मान्यता केली. महत्त्वाची सवलत 14 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अबाधित राहावे, तसेच कमी पटसंख्येमुळे शिक्षक पदे कमी होऊन शाळांवर परिणाम होऊ नये, यासाठी शासनाने शालेय शिक्षण क्रीडा विभागाने सन 2025-26च्या संच मान्यतेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शासनाने गट 9वी 10वीच्या शाळांसाठी संच मान्यता प्रक्रियेत विशेष सवलत जाहीर करत ग्रामीण भागातील अनेक शाळांना मोठा दिलासा दिला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 11 मे 2026 रोजी शासनपत्र जारी केले असून ते आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तसेच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आले. मंत्रिस्तरीय बैठकीनंतर निर्णय. शासन निर्णय 15 मार्च 2024 मधील संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासंदर्भातील तरतुदीवर अनेक स्तरावर चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 24 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्रालय विस्तार भवनातील दालन क्रमांक 702 येथे झालेल्या या बैठकीत ग्रामीण भागातील शाळांच्या अडचणी, कमी विद्यार्थी संख्या, शिक्षक कपात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर चर्चेनंतर शासनाने यापूर्वी दिनांक 24 मार्च 2024 रोजी काही सवलती जाहीर केल्या होत्या. आता त्यामध्ये आणखी सुधारणा करून ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांसाठी विशेष दिलासा देण्यात आला आहे. गट 9वी 10वीसाठी महत्त्वाचा बदल. शासनाने स्पष्ट केले आहे की शासन निर्णय 15 मार्च 2024 मधील तरतुदीनुसार 9वी 10वी शाळांसाठी सन 2025-26ची संच मान्यता करताना ग्रामीण भागातील दोन्ही वर्गाची एकत्रित विद्यार्थी संख्या 20 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास त्या शाळेला 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यास येणार आहेत. यामुळे अनेक ग्रामीण माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी होण्याचा धोका टळणार आहे. विशेषतः कमी पटसंख्या असलेल्या गावांमध्ये 9वी 10वीचे वर्ग टिकून ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सवलत फक्त 1 वर्षापुरती. शासनाने ही सवलत शैक्षणिक वर्ष 2026-27 पुरती मर्यादित ठेवली आहे. विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही विशेष सवलत देण्यात येत असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. तसेच ही सवलत केवळ कार्यरत शिक्षकासाठी लागू राहणार असून या अतिरिक्त पदावर नवीन शिक्षक भरती करण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे. म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन, सेवा, संरक्षण यालाच प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण शाळांना मोठा आधार. राज्यातील अनेक ग्रामीण व दुर्गम भागातील माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने संच मान्यतेत शिक्षक पदे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी 9वी 10वीच्या वर्गावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे अशा शाळांना मोठा दिलासा मिळणार असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. शिक्षक संघटनांकडून स्वागत. शिक्षक संघटना आणि ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापनांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. कमी पटसंख्येच्या कारणावरून शिक्षक कपात होण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने वास्तववादी भूमिका घेतल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. नवीन भरतीला मात्र बंदी. शासनाने आदेशात स्पष्ट केले आहे की या सवलतीचा आधार घेऊन कोणतीही नवीन शिक्षक भरती करता येणार नाही. सदर निर्णय हा फक्त कार्यरत शिक्षकाच्या संरक्षणासाठी आणि ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठीच लागू राहणार आहे. उपसचिव आबासाहेब कवळे यांनी हा आदेशावर स्वाक्षरी केली असून संबंधित शिक्षण विभागांना त्यानुसार पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित परिपत्रक अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.